हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. माय नेम जिज्ञासा. सो गाईज, हा आहे गणपतीचा व्लॉग. 2024ला पण टाकला होता आणि आता 25 गणपती आलेत. आज रात्री गणपती आणतील. सो सगळं डेकोरेशन वगैरे झालं आहे, सगळं झालं. सो आता आपण बघूयात आपण कसं काय करतो. खूप मज्जा येणार आहे गणपती, मला तर खूप आवडतात. सो तुम्ही पण लास्टपर्यंत कनेक्ट राहा. लेट्स सी. सो चला मी तुम्हाला डेकोरेशन दाखवते गणपतीचा. 1, 2, 3 स्टार्ट. बघा, आम्ही पॅकिंग करायला घेतली आहे रिटर्न गिफ्टची. आय मीन हळदी कुंकूच्या वाणाची ही तयारी करते. मी पण करायला घेतली. अजून काल सुद्धा केलेलं त्या ड्रॉवर मध्ये आहेत मागे, त्याच्या तिकडे. आणि इथे पण काय काय चालू आहे, खूप तयारी चालू आहे. इकडे मखर वगैरे. हे बघा, हे पूर्ण बॉक्स केलेले आहेत. आम्ही कालच पूर्ण केलेले आहेत. खूप बिझी आहे गाईस. हे बघा, आमच्या बिल्डिंगच्या खालती गणपतीचं मंदिर आहे. तिथे पण पूजा होते दरवर्षी आणि त्याची तयारी चालू आहे इथे. गाईस, आपले गणपती आलेले आहेत. सो गाईज, नेक्स्ट डे आणि ते गणपतीचं जेवण करायच्या अगोदर बाबा ते शेगड्यांची पूजा करतायत. दरवर्षी करतात. सो ह्यावर्षी पण त्यांनी करायला घेतली आहे पूजा. सो सो गाईज, इथे पूजा झालेली आहे आणि इथे सगळं सामान आहे जेवण बनवायचं. बिस्लरीच्या बॉटल्स वगैरे आणल्या इथे टेरेसवर आम्ही. आणि इथे मस्तपैकी गणपती बाप्पाची पूजा करायला घेतली आहे, स्थापना करायला घेतली आहे. सो लेट्स सी.
कल्पे वैभवस्वतमन्ते कलियुगे भट्टखंडे भट्टवर्ती रंगयुगे दंडकांडे एकोणीसशे 46 कृती नाम संवत्सरे उत्तरायणे सौर शिशिर ऋतोः माघ मासं शुक्ल पक्षं चतुर्थीयां शनिवासरे शनिवासरे एवं विशेष श्रेष्ठायां मम पयस्नानं समर्पयामि मधुस्नानं समर्पयामि शर्करास्नानं समर्पयामि दधिस्नानं समर्पयामि पयोदधिघृतं चैवं आता पाणी वा पयोदधिघृतं चैवं मधु शर्करायुक्तं शुद्धोदकस्नानं समर्पयामि पळीभर पाणी घ्या आल्हादकाल कंठेज मुक्तं पळी त्यात थोडं गंध टाका कुंकू टाका गंधोदकस्नानं समर्पयं गन्धक्षं तत्त्वमसि ओं तमेव केवलं कर्तासि ओं तमेव केवलं हर्तासि ओं तमेव सर्वं कल्पितं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं तुं ऋतमस्मि तुं सत्यमस्मि अवत्वा मामम् अवक्तारमं श्रोतारमं दातारम् अवधातारम् अवानुचानमे शिशमवाचा ततो पुरस्तात् अवधरातात् अवधरातात् सर्वतो माहं पाहिं पाहि समन्तातं वाङ्मया संचिन्मयातमानन्दं ब्रह्ममया सच्चिदानन्दा द्वितीयस्थितं प्रत्यक्षं ब्रह्मासि ज्ञानमेव विज्ञान सो गाईज आता आम्ही खालती चाललो आहे नैवेद्य दाखवायला आणि आरती पण इथे चालू आहे. सो नैवेद्य दाखव. साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे सो गाईज ॲज अ डिमांड ह्या मावशी मम्मीच्या फ्रेंड्स आहेत त्या मला बोलल्या की मी तुझे ब्लॉग बघते आणि त्यांना माझे ब्लॉग्स आवडतात. सो मी यांना माझ्या ब्लॉगमध्ये घेतला आहे. अँड सी त्या माझ्या व्हिडिओज लावल्या होत्या त्यांनी त्यांच्या फोनमध्ये. आणि इथे बघा आमचं जेवण वगैरे झालं आणि माझ्या मामाचा मुलगा शौर्य इथे मस्तपैकी देवपूजा करत होता. लावू सुखकर्ता तुकारता सो गाईज इथे सोनू आत्या छकुली आत्या सगळ्या लहान लहान मुलांसोबत खेळत आहेत बॉटल फ्लिप. तर गाईज आता खाली आलेलो आहे जिज्ञा.
सगळेच गणपतीच्या पहिल्या दिवशी सोसायटीच्या खालती भंडारा असतो. मी तुम्हाला सांगितलं मंदिर आहे खालती, त्याचं आता मी खालती जेवायला आलो आहे. इथे छकुली आता तिच्या मिनी ब्लॉगसाठी शूट करते आणि ताई बघा तिची व्हिडिओ काढते. सो लेट्स सी. तू बोला, तू बोल. हाय हाय. सो गाईज जेवून आता आम्ही आलो आहे वरती आणि मी हे बघा लहान लहान मुलींसोबत खेळते. ही माझी मावशीची मुलगी आहे आरवी. सो गाईज इथे बघा आम्ही फोटो काढतोय आणि रिया बघा काय करते. फक्त ते हॅलो गाईज. आता आम्ही रील्स बनवतोय. सो लेट्स सी. काय थांबा का थांब. पट्ट्या ओपन करायची उलटी टाक. सो गाईज इथे रात्रीच्या नाश्त्याची तयारी चालू आहे. वडापाव बनवायला घेतलंय. सो गाईज पहिल्या दिवशी आम्ही केलं रात्री जागरणासाठी वडापाव. दुसऱ्या दिवशी अजून वेगळी डिश असेल ती बघण्यासाठी तुम्ही लास्टपर्यंत व्लॉग बघा. आणि पहिल्या दिवशी सगळे जास्ती प्रोग्राम बिल्डिंगचे असतात, खालती मंदिर आहे म्हणून. दुसऱ्या दिवशी आमच्याकडे गणपतीला खूप मजा येते. सो लेट्स सी. आम्ही डील करायला घेतली. सो गाईज हा बघा माझ्या मावशीचा मुलगा आदू. त्याला घरी जायचं नाही आहे म्हणून कसं फुगून बसलाय, काहीच बोलत नाही आहे. बरं काम कर, बेडरूम मध्ये जाऊ थोडा वेळ. स्थिर हो. नको जाऊ, नको जाऊ, नको जाऊ. जा हे काढ. त्याला थांबायचे ना. हे बघा ही मुग्धा मेकअप करते आणि ही ऑसम दिसते ना. ऑसम यार. जिल्हा पावडर सगळे जिथे मम्मीचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू आहे.
ब्लॉग. आमच्याकडे आलो बरोबर. तुमचं पण हळदी कुंकू पाहिजे. ऑल गाईज आर वाईट वाईट. ओय बोल ना रिया, बोल ना. रियाशी बोलायला या रोज गोड गोड. ब्लॉग ब्लॉग. हा ड्रेस मला माहिती आहे, ओळखीचा आहे माझ्या. हे आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाल्यानंतर थोड्याच वेळात भजनाला पण सुरुवात होणार आहे. आदरणीय व्यक्तिमत्वाच्या कार्यक्रमाचे मालक आयोजक महेश बागराव यांच्याकडे सुद्धा फरमाईश आहे की आनंद ठिकाणचा पाहुणा झाला पाहिजे. 100 रुपयाचं पारितोषिक आहे. भजनी मंडळ आभारी आहे. धन्यवाद. अच्छा उगवला तारा टीव्ही राहिला गरजा शिवाजी महाराज. आणि खरं तर या पिढीला पवाडा कळतो, या पिढीला शिवराय कळतात. मग कुठलाही देश आपल्याला पार्थत्यात टाकू शकत नाही, कारण हे बीजं रोवली आहे या मुलांमध्ये. म्हणून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. उगवला तारा टीव्ही राहिला 100 रुपयाचं पारितोषिक. लहरी भगवा ध्वजा गिरशिखरी गिरटा परी लहरी भगवा ध्वजा उगवला तारा टीव्ही राहिला गरजा शिवाजी. उगवला तारा न चुकता साईची वारी करतात. म्हणजे 31 डिसेंबरला आपण मजा करतो, एन्जॉय करतो, आनंद लुटतो, पार्ट्या लुटतो, पण हा भक्त साईच्या चरणी असतो. यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.
जोरदार टाळ्या त्या मुलासाठी झाल्या पाहिजे. आता 500 रुपयाचं पारितोषिक आपले नाव सांगा. त्या बात आहे. आदित्य देशमुख साहेबांकडनं सुद्धा 500 रुपयाची नोट आलेली आहे. तर जोरदार टाळ्या. आणि माणसं आणि भानू यांचं नातं खऱ्या अर्थानं खंडरायाचं आहे. आपण कोणत्याच कार्यक्रमाला खंड पडून देत नाही, तो खंडराया. मला वाटतं खंडरायाचे बॅनर खऱ्या अर्थानं परदेशात लावले पाहिजे. परदेशात का लावावे माहितीये का? परदेशातल्या लोकांना कळू द्या का आमचा खंडराया कोण आहे. तिथे जाऊन परदेशात राहू नका. तर आपलं कुलदैवत त्या देशातल्या लोकांना सांगितलं पाहिजे, म्हणजे आपली भारतीय संस्कृती श्रेष्ठ होऊ शकते. अशीच सेवा आपल्याकडे होत राहून निकाल तर पुढचं करायचं का अजून? अच्छा, नक्कीच. त्यांचंच म्हणणं आहे की शेवट बागराव परिवाराच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो. त्यानंतर पुढील सन्मान आणि सत्कार करण्यासाठी स्पीकर साऊंड सिस्टीम, छान अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आहे. या आपलाही सन्मान सत्कार होतोय. रमेश बागराव बघा, त्यांचा इथे सन्मान होतोय. हरिभक्त पारायण आहे. मी आदरणीय व्यक्तिमत्व बागराव समोर बसतोय. हा कळस रचण्याचं काम खऱ्या अर्थाने यांनी केलेलं आहे. सगळ्यांचा सन्मान आणि सत्कार झालेला आहे. आजची सेवा पडवळ्यांची मिळाली आहे. भोजन केल्याशिवाय कोण जाऊ नये अशी भोगी मंडळाला विनंती आहे. अशी सेवेचं उरत अखंड चालूच राहू, त्यात खऱ्या अर्थानं शुभेच्छा देतो. धन्यवाद. चल बरोबर आहे ना. कोणी कोणतं उचकू नका, वाद करू नका. गावात पैसे द्यायचं ना लगेच. सो गाईज इथे नाश्त्याची तयारी चालू आहे. इथे मंचुरियन, परत शेजवान चटणी, चायनीज भेल सगळं घरीच आम्ही बनवलंय. इथे बघा सगळे कबड्डी खेळतायत. एक नंबर मानस. कुठली सो गाईज 2.5 दिवसाचे गणपती झालेत आणि आज आहे विसर्जन. सो बघूयात आपण पुढे. जय श्रीराम, जय श्रीराम.